पुणे जिल्ह्यातील खराडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक महत्त्वाची बातमी समोर येते। स्वतःला देवाचा अवतार सांगणाऱ्या एका भोंदू बाबाने आपल्या महिला सहकाऱ्यांच्या मदतीने एका तरुणीवर बऱ्याच काळापासून अमानुष अत्याचार केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। खराडी पोलिसांनी या प्रकरणात आता मुख्य आरोपी राधामोहन मिश्रा आणि त्याचा साथीदार स्वामीनयन आणि त्यासोबतच इतर 6 महिला आरोपींना आता अटक केली आहे। पोलीस तपासातून मिळालेल्या माहितीनुसार ही जी पीडित तरुणी आहे तर ही तरुणी 2013 मध्ये आपल्या कुटुंबियांसह या खराडीमध्ये असणाऱ्या मिश्रा बाबाच्या आश्रमात वास्तव्यास होती। या कुटुंबाच्या धार्मिक श्रद्धेचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेऊन या मिश्राने त्यांना आपल्या जाळ्यात ओढलं आणि तिथे त्याने मॉडर्न गुरुकुलच्या नावाने एक आस्थेचा बाजार मांडला। या गुरुकुलच्या आडून त्याने गेल्या 17 वर्षांपासून त्या तरुणीचा छळ केला, तिच्यावर सातत्याने अत्याचार केला। या संपूर्ण गुन्ह्यामध्ये केवळ मुख्य आरोपीच नाही तर आश्रमात राहणाऱ्या काही महिला भाविकांचाही थेट आणि सक्रिय सहभाग असल्याचं आता या संपूर्ण तपासात निष्पन्न झालं। यामध्ये जी पीडित तरुणी आहे तर या तरुणींना दिलेल्या पुरवणी जबाबातून आता काही गंभीर तथ्य समोर आलेली आहेत। तर ह्या महिला आरोपी तरुणीला बळजबरीने विवस्त्र करून मिश्रा याच्या खोलीत ढकलून देत असत। जबरीने खोलीत पाठवल्यानंतर जेव्हा पीडित तरुणी या कृत्याला विरोध करण्याचा प्रयत्न करायची तेव्हा तिचे मनपरिवर्तन करण्यासाठी अंधश्रद्धेचा वापर करायच्या। त्या महिला तरुणीला सांगायच्या की तू राधामोहन मिश्रा यांच्या आज्ञेचा विरोध करतेस आणि जर असं केलंस तर तुला शिक्षा मिळेल। त्यांच्या या सगळ्या कृत्यामुळेच आपलं कल्याण होणार आहे असा सुद्धा या महिलांकडून सारखा अपप्रचार केला जात होता। इतकंच नाही तर मुख्य आरोपी मिश्रा याने तरुणीला मारहाण म्हणजे एक प्रसादाचा प्रकार आहे असं सुद्धा सांगितलं होतं। या मारहाणीमुळे पूर्वजन्माची सर्व पापे धुवून जातात आणि अशी अंधश्रद्धा या महिलांच्या मनात याने घट्ट रुजवलेली होती आणि असं म्हणून तो वारंवार या महिलांवर अत्याचार करायचा आणि मारहाण सुद्धा करायचा। तेव्हा या महिला आरोपी तिला पळून जाऊ नये म्हणून घट्ट पकडून ठेवत असत। काही प्रसंगांमध्ये तर या महिला आरोपींनी स्वतः देखील त्या तरुणीला शारीरिक मारहाण केल्याचं पोलिसांनी माहिती दिली आहे। या संपूर्ण गुन्ह्यादरम्यान आता पीडित तरुणीवर अत्यंत क्रूर पद्धतीचं जे अवलंब करून तिच्यावर अत्याचार करण्यात आले होते हे सगळं तिने तिच्या जबाबात सांगितलंय। यासोबतच या महिला आरोपींनी पीडित तरुणीच्या गुप्तांगाला टेजर गनच्या सहाय्याने तीव्र शॉक आणि मेणबत्तीचे चटके सुद्धा दिले। अत्याचाराचा विरोध कमी करण्याचा आरोपी महिलांपैकी एक जण भोंदू मिश्रा याला पॉर्न व्हिडिओ दाखवत असायचा आणि ज्यानंतर या तरुणींवर अत्याचार केले जायचे। अनेक प्रसंगांमध्ये पीडित तरुणीचे हात आणि पाय दोरीने घट्ट बांधून तिच्यावर बळजबरीने हे अशा प्रकारचे अत्याचार करण्यात आले। तरुणीला प्रतिकार करता येऊ नये म्हणून आरोपींनी तिला अनेकदा औषधांचे इंजेक्शन सुद्धा दिलं होतं ज्यामुळे गुंगी येत होती। या सगळ्या प्रकरणामध्ये आता पुढे असंही समोर आलेलं आहे की आरोपी महिला तरुणीच्या अंगावर बसायच्या आणि मिश्रा तिला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत असायचा। मिश्राने मूत्र पिण्यासाठी सुद्धा भाग पडलं होतं, परंतु त्याचं हे चारित्र्य केवळ ढोंग असून या सगळ्या आश्रमात पीडित तरुणींव्यतिरिक्त इतरही अनेक महिला आणि मुलींवर लैंगिक अत्याचार केलेले आहेत। या गंभीर प्रकरणानंतर आता जे आरोप होत आहेत त्या आरोपांनंतर पोलीस आता आश्रमातील इतर महिलांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने इतर पीडितांचा शोध घेण्यासाठी सखोल तपास करतात। मुख्य संशयित आरोपी राधामोहन मिश्रा याच्यासह सर्व संशयित आरोपी महिला यांना कोठडीत ठेवलं असून त्यांची कसून चौकशी केली जाते। दुसरीकडे या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या महिला आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेत आपल्या अटकेच्या विरोधात याचिका दाखल केली। आपल्याला करण्यात आलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचा दावा या महिला आरोपींनी केलाय। या याचिकेच्या सुनावणी दरम्यान आता महाराष्ट्र शासनाचे मुख्य सरकारी वकील शिशिर हिरे यांनी त्यांची सरकारी बाजू अत्यंत ठामपणे मांडली। त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं की हे तपासातले जे पुरावे आहेत तर या पुराव्यांवरून या महिला आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर आहे आणि तो स्पष्ट सुद्धा होतो। हा संपूर्ण प्रकार अत्यंत संवेदनशील असून गंभीर असल्याने या आरोपींना कोणतीही सवलत दिली जाऊ शकत नाही असं सुद्धा सरकारी वकिलांना म्हटलंय। मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या याचिकेवर आता पुढील सुनावणी येत्या सोमवारी निश्चित केली। खराडी पोलीस या प्रकरणाशी संबंधित सर्व तांत्रिक आणि वैद्यकीय पुरावे गोळा करत असून आता या आश्रमाच्या आर्थिक आणि सामाजिक व्यवहारांचीही सुद्धा आता चौकशी केली जाते।
या प्रकरणातील पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि भोंदूबाबाच्या या संपूर्ण जाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी पोलीस प्रशासन पुढे नेमकी काय कारवाई करणार आहे हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अजय गंगुडेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे.